नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील सिमेंट रस्त्याला पेंट करणाऱ्या कॅटलाइन थेम्रो प्लास्टिक या वाहनाला भीषण आग लागून वाहनात असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण वाहन जळून खाक झाले आहे। यात कुठलीही जीवितहानी झाली नसून स्फोट इतका भीषण होता की विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले। माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला कॅटलाइन करण्याचं काम सुरू होतं। थेम्रो प्लास्टिक गरम करत असताना पाईप फाटला असल्यानं अचानक मशीननं पेट घेतला। वेळेतच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना शक्य झाले नाही। अचानक आग वाढू लागल्यानं कर्मचारी वाहनाच्या दूर झाले। वाहनात गॅस सिलेंडर असल्यानं काही वेळातच एक जोरदार स्फोट झाला आहे। स्फोट इतका भीषण होता की अक्षरशः विरुद्ध दिशेने येणारे एसटी बसमधील प्रवासी पूर्णपणे घाबरून गेले होते, मात्र कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना देण्यात आली आहे। टोल व्यवस्थापक अतुल आदमडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गजेंद्र लोखंडे यांनी तात्काळ फायर ब्रिगेडची गाडी बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले व जळालेले वाहन रस्त्याच्या कडेला लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। या सर्व कार्यात गजेंद्र लोखंडे, पांडू वाघाडे, मनोज सणोदिया, बंडू नखाते यांच्यासह टोल कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे। महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।